तर ही दृश्य आपण पाहतो आहोत। मुख्यमंत्री फडणवीस आज वंदे भारतने प्रवास करणार आहेत आणि त्यासाठी स्थानकावर पोहोचलेले आहेत। मुख्यमंत्री फडणवीस वंदे भारतने त्यांचा हा शिर्डीपर्यंतचा प्रवास आज सावळी विहीर औद्योगिक वसाहतीत तोफगोळा निर्मिती प्रकल्पाचं उद्घाटन होणार आहे। हे या ठिकाणाहून प्रवास करताना आपल्याला पाहायला मिळतात। गेल्या काही दिवसांमध्ये अनेक राजकीय नेते आहेत, त्या राजकीय नेत्यांनी या ठिकाणाहून प्रवास आहे तो केलेला आहे। तो म्हणजे सार्वजनिक वाहनाचा वापर आहे तो त्यांनी देखील केलेला आहे आणि प्रायव्हेट वाहनांचा वापर न करता या ठिकाणाहून हा जो प्रवास आहे तो पाहायला मिळतोय। स्वतः मुख्यमंत्री हे या ठिकाणी सर तुम्ही आज नक्कीच आपण पाहतोय की स्वतः मुख्यमंत्री हे या ठिकाणाहून चालत हे या ठिकाणाहून आहेत ते पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळतात। नागनाथ सर, हो नागनाथ इकडे 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 इकडे। तरी दृश्य आपण पाहतो आहोत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रेल्वे स्थानकावर पोहोचलेले आहेत। शिर्डीपर्यंतचा प्रवास आज ते वंदे भारतने करणार आहेत। पंतप्रधान मोदी यांनी इंधन बचतीचं आवाहन देशवासियांना केलंय। त्यानंतर या सगळ्याच मंत्र्यांनी म्हणजे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सगळ्याच मंत्र्यांनी ताफ्यात कपात केली। आपण मुख्यमंत्र्यांना बुलेटवरून प्रवास करताना पाहिलं। आज ते शिर्डीपर्यंतचा प्रवास वंदे भारत एक्सप्रेसने जो नाशिकपर्यंत प्रवास आहे तो देखील करताना पाहायला मिळतील। नाशिककडे जात असताना ते या ठिकाणाहून बग्गी त्यांना ठेवलेली होती, ते बग्गी देखील न वापरता ते चालत या ठिकाणाहून प्लॅटफॉर्मवरून आहेत ते जाताना पाहायला मिळतात। वंदे भारत एक्सप्रेस आहे ती देखील लागलेली आहे। वंदे भारत एक्सप्रेस आपण पाहिलं तर गेल्या 1 ते 2 वर्षामध्ये या वंदे भारत एक्सप्रेसनी सातत्यपूर्ण प्रवास आहे तो या ठिकाणी चालू ठेवलेला आहे। अनेक वंदे भारत एक्सप्रेस आहेत ते या भारतभरामध्ये सुरुवात झालेली आहेत। त्यामध्ये सार्वजनिक वाहनाचा वापर करण्यासाठी वापरत असताना आज स्वतः मुख्यमंत्री हे या ठिकाणाहून प्रवास आहे तो करताना पाहायला मिळतात। नाशिककडे जात आहेत। हा नाशिकचा दौरा आहे तो आयोजित आहे। नाशिकचा दौरा आयोजित करत असताना त्यांनी कुठल्याही प्रायव्हेट वाहनाचा वापर न करता सार्वजनिक वाहनाचा वापर आहे तो त्यांनी केलेला आहे। सार्वजनिक वाहनाने ते जात असताना त्यांनी वंदे भारत एक्सप्रेसचा वापर आहे तो देखील केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। वंदे भारत एक्सप्रेस ही 6 वाजून 20 मिनिटांनी या प्लॅटफॉर्मवरून सुटणार आहे। काही दिवसापूर्वी अनेक राजकीय नेते, राजकीय मंडळी, मंत्री महोदय यांनी देखील हा जो प्रवास आहे तो केलेला आहे। हा प्रवास करत असताना आपण पाहतोय मुख्यमंत्री हे आज शिर्डीकडे जात असताना या वंदे भारत एक्सप्रेसनी प्रवास देखील करणार आहे। आपण पाहिलं तर अनेक जणांनी आहे तो प्रवास याआधी केलेला होता आणि प्रवास करत असताना ज्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पेट्रोल वाचवण्यासंदर्भातलं आवाहन केलं, त्यासोबतच अनेक जे आव्हान आहे त्याच्यासोबत केलेलं होतं, त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी आपल्याला त्याची प्रचिती आल्याचं पाहायला मिळालं। याचमध्ये आपण सर्व प्रशासकीय अधिकारी असतील किंवा मग राजकीय नेते असतील त्यांनी लगेच दुसऱ्या दिवशी हे सगळं अवलंबलेलं होतं आणि ह्या सगळ्या अवलंबलेल्याच्या नंतर उपमुख्यमंत्री त्यासोबतच अनेक मंत्र्यांनी आपल्या EV कार आहेत त्या देखील वापरायला सुरुवात केलेलं होतं। इलेक्ट्रॉनिक वाहनाचा वापर त्यांनी केलेला होता आणि इलेक्ट्रॉनिक वाहनाचा वापर करत असताना त्यांनी याच पूर्ण परिस्थितीला आढावा घेत, या परिस्थितीची जाणीवपूर्वक माहिती घेत ज्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आव्हान आहे ते देखील स्वीकारलेलं आहे। आणि याच आव्हानानंतर आज देखील आपण पाहतोय की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या रेल्वेमधून प्रवास करत असताना आज या वंदे भारत एक्सप्रेसचा जो प्रवास आहे ते करताना आपल्याला पाहायला मिळतील। वंदे भारत एक्सप्रेसनी ते आज शिर्डीकडे रवाना होणार आहेत। शिर्डीकडे जात असताना ते या वंदे भारत एक्सप्रेसमधून आपल्याला प्रवास करताना पाहायला मिळतील। स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे आवाहन केलेलं होतं आणि या ठिकाणाहून आपल्याला पाहिलं मुख्यमंत्री हे या ठिकाणी वंदे भारत एक्सप्रेसमध्ये त्यांनी जो प्रवेश आहे केलेला आहे आणि वंदे भारत एक्सप्रेसनी प्रवास करत असताना आपल्याला ही जी दृश्य आहेत ती दृश्य या ठिकाणी पाहायला मिळतात।